मित्रांनो नमस्कार. आज आपण पुणे येथील होळकरवाडी येथे आलो आहोत. याचं मागचं कारण असं आहे, सध्या एक चर्चेत असलेला नंदीच म्हणजे गुलालात कंटिन्यू मित्रांनो असलेला नंदीच म्हणजेच प्रसिद्ध बैलगाडी मालक पैलवान तानाजी काका झांबरे यांचा राहुल्या यांच्या दावणीला आपण आज मुलाखतीसाठी आलो आहोत. आपल्यासोबत तानाजी काका असतील, त्यांचे सहकारीसुद्धा आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी आपण बघू शकता इथं आहेत. काका पहिल्यांदा नमस्कार. नमस्ते. पहिल्यांदा खूप आपलं अभिनंदन असेल, कारण आपला नंदी आत्ता कंटिन्यू गुलालात आहे. काका आता आपल्या दावणीचा इतिहास खूप मोठा आहे. वायर असेल नंदी आपलं खूप नाव केलं आणि त्यानंतर आता आपला नंदी नाव करतो तो म्हणजे आपला राहुल्या. तर काय सांगाल, हा गुलाल तुम्हाला कंटिन्यू मिळतो या राहुल्या नंदीमुळे, तर काय सांगाल पहिल्यांदा आपण? ॲक्च्युली गेल्या वर्षी आम्ही जास्त स्ट्रगल केला होता. ह्या वर्षी 2026ला जवळजवळ आम्ही मला वाटतं 22 मैदाने खेळलो, त्यातल्या 18 मैदानात आम्ही गुलाला ते. बरं, काय सांगाल राहुल्याची वैशिष्ट्ये काय सांगाल? राहुल्या हा दोन्ही खांदी पळणारा बैल आहे. शक्यतो गाडी जास्त पळतो आणि सुईचा खांद उजवी आहे त्याचा. आणि वैशिष्ट्य म्हणलं तर त्याच्या उजवीच्या खांदावर जर टॉपची गाडी असेल तर आपण 100% म्हणायचे आज गुलाला ते शक्यतो टॉपची गाडी नाही क्रॉस होऊन देत कोणालाच. काका आता जाईल त्या मैदानात नाव आपलं म्हणजे गुलाल तुम्हाला ठेवता येतो. आपली ही राहुल्याची खरेदी नक्की कुठली आहे काय? खरेदी आपली ॲक्च्युली सलगरमधून आहे. बरं. एक 7 महिन्याचा बच्चा होता, तवा घेतलेला होता. म्हणजे लहान असतानाच घेतलाय? हो, लहान लहान म्हणजे लहान म्हणजे नक्की म्हणजे थोडक्यात तुम्ही त्याला घडवलं स्वतःहून? हो. कारण आता बच्चा असल्यापासून आता एवढं आता मोठा झाल्याने तुमचं नाव करतोय. कसं काय म्हणजे तुमच्या दावणीची खासियत तर आहेच, वायर आपला नंदी घडून गेला त्याने खूप नाव केलं. आता त्यानंतर राहुल्या नाव करतोय आपलं. तर काय सांगाल, एक कुठंतरी गुलाल मिळतोय, काय असं वाटतं, आनंद कसा वाटतो काय एकंदरीत? आनंद तर खूप वाटतं. आता या मुलं सगळ्या घरातलीच मुलं ही सगळी त्यांचे चेहऱ्यावर समजत असन केवढा आनंद की आता म्हणजे आम्हाला भीती हा प्रकार राहिलाच नाही की मैदानात गेलो की आपण बिगर गुलालाचं माघार येईन का काय, नाही का? बरोबर. शुअरली शॉर्ट झाला की आपण गेलो की गुलाल हा फिक्सच आहे. आता किती वर्षाचा आहे काय? आता तो 3.5 वर्षाचा आहे. 3.5 वर्षाचा. आता तुम्ही म्हटलं मागच्या म्हणजे मागचं वर्ष खूप स्ट्रगलमध्ये गेलं काका, काय सांगाल या मागचं? कारण धडपड म्हणजे फक्त असते ती फक्त गुलालासाठी आणि तो कुठंतरी मिळायला लागला तर एक समाधान लागतं वेगळं. बरं, काय वाटतंय स्ट्रगल तो कसा होता काय? गेल्या वर्षी काय आलं, पूर्ण आम्ही वर्षभर गट काढायचो, सीमेला मार खायचो. सीमेला मार खाल्लं घरी आलो की घरची विसरायची काय झालं हेच सांगायचं. कड आली, शेजारचा बैल नाही पळाला, वर्षभर म्हणजे लय स्ट्रगल केलं. या पोरांनी 11-12 वाजेपर्यंत पायऱ्यासाठी फोन केले, पण तेव्हा टायमाला आपला विश्वास कोणीच ठेवत नव्हते. जे ते म्हणायचं की गुलाल तुम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला नंदी देऊ आमचा, तुम्ही गुलालात या नंदी भेटून. पण गुलालात यासाठी बी शेजारचा नंदी बी चांगला लागायला पाहिजे नव्हता. बरोबर. काका कुठेतरी आता तुम्ही म्हटलं की पायऱ्या वाचून अडचण त्यावेळी येत होती, पण आता गुलाला नंदी आहे आपला, तर पायऱ्या वगैरे व्यवस्थित होत आहे का? पैर होत्यात, पण अजून तरी आमच्या बैलापेक्षा वरचढ आम्हाला बैल नाही भेटला अजून. म्हणजे कुठेतरी अजून स्ट्रगल थोडा आहे अजून. आमच्या सारख्या या 22 मधून 18 फायनल घेतलेल्या बैलाला बी अजून संघर्ष आहे. असं नाही, असं नाहीच. काका आता राहुल्याचं नियोजन सगळं तुम्हीच करताय सगळं काय? नाही, आमचा पुतण्या एक आहे आणि एक श्रीकांत कदम म्हणून आहे वाटरा स्टेशनचे, ते 2 जण मिळून पाहतात सगळं. पहिला गुलाल कुठे मिळाला होता राहुल्याचा काय? पहिला गुलाल गेल्या वर्षी 1000 माचीला भेटला होता, बेल माचीला. मग तिथून पुढे कंटिन्यू? तिथून पुढं मग थोडस दर सोड, पण ह्या वर्षी 2026ला कंटिन्यू गुलाल आहे. कारण मित्रांनो मला वाटतं प्रत्येक मैदानात काकांचं नाव नक्की 100%, त्यांच्या टीमचं नाव राहुल्यानं केलंय का ते 100% गुलाल मिळाला. अगदी माळशिरसचा पण हिंदकेसरी गुलाल आपल्याला भेटला, पेडगावचा पण मित्रांनो हिंदकेसरी गुलाल भेटला, युवा हिंदकेसरी नाशिकला बी. बघा मित्रांनो, म्हणजे मोठे मोठे सगळे मैदानात तर 100% गुलालात आहे. काका काय सांगाल वैशिष्ट्य काय सांगाल राहुल्याचं? आता तुझ्या दावणीला वगैरे कसं असतं काय नियोजन? दावणीला तसं शांत आहे, मैदानात थोडासा तापटपणा आहे त्याला, पण काय होतं शेवट तापटपणा असल्याशिवाय पळ नाही होत. बरोबर. आता पब्लिकने वगैरे कसं काय त्याचं? पब्लिकने उजवीने पब्लिकने पळू शकतो, डावीने नाही पळत शक्यता नाही, कारण आम्ही ट्राय बी नाही करत डावीने. काका तुमच्या दावणीला अजून एक नंदी घडून गेला, म्हणजे नाव भरपूर केलंय, तो म्हणजे वायर. त्या नंदीबद्दल काय सांगाल तुम्ही?
ऍक्च्युली खरा चर्चेत आम्हाला त्या बैलांनीच आणलं. त्याच्या आधी होती आमच्या बैल, पण ती एवढी जरा नॉर्मल होती, एवढी काय चर्चेत जाणार नव्हती. बरं हां त्या बैलांनीच पूर्ण म्हणजे चर्चेत आणला आम्हाला. बरं. आता वायर कुठे आहे काय? वायर आपलं जुडदार दिलेला आहे बेळगावला, तिथंच पळतोय ते. त्या नंदीबद्दल काय सांगा, कारण तुमच्या दावणीचं पहिल्यांदा म्हणजे पूर्ण त्यानं नाव केलं महाराष्ट्रभर, खऱ्या अर्थानं चर्चेत तुमचं नाव आणलं त्यानं त्यावेळी. काय ऍक्च्युली तेव्हा बंदीचा काळ होता, तेव्हा बिनजोडला जास्त पळत होता. बरं पण बिनजोडला त्याची अशी खासियत होती की जवळजवळ त्याला जोडच होत नसत 10-15 दिवस. म्हणजे नाव सोडलं तर 15 दिवस तर जोडच नसवत. बरं कवचित 1-2 झाला जोड तर, नाही तर मग जोडच नसवत, बिनजोडलाच राहायचा. बरं. आणि 1-2 मैदान त्या टायमाला खेळली बंदीच्या काळात, तेव्हा बी त्याची 1-2 फायनलची 1 नंबरच्याच होत्या. बरं. आणि आता विशेष म्हणजे वायरची तर पायदास मित्रांनो बघू शकता अगदी. आता तो पण एक पळतोय वासरू. काका त्या वासराबद्दल काय सांगा, त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव छावा ठेवलेलं आहे. बरं. आता तो 14 महिन्याचा आहे. आम्ही 6-7 मैदान खेळले, बरं त्यातलं बी तो 3 मैदानात फायनलला राहिलेला आहे. बरं बरं म्हणजे त्याच्या बापाच्या पावला पाव ठेवलेला आहे आता सध्या तरी त्याने. बरं. म्हणजे वायरची पायदास आहे मित्रांनो, अगदी पळतोय पण तसंच. आता नंदी दावणीला किती आहेत काय? 2च नंदी आपले. 2 नंदी. हो हो. बर. आणि आता राहुल्याला किती गॅपनं पळवता का आपण काय? शक्यतो 8 ते 10 दिवस तेवढं गॅप ठेवतोच आम्ही. बर. आणि वैशिष्ट्य म्हणजे आमचं असं आहे पहिल्यापासून टार्गेट की काही झालं तर आपल्या नजरेसमोरच वस्तू घडवायची. बरोबर. नमस्कार. काय सांगाल, गुलाल कंटिन्यू आपला राहुल्या आता गुलाल ठेवतोय, काय सांगाल पहिल्यांदा? त्याने गुलाला ठेवलंय, गुलालात राहतोय, याच्यातच आनंद आहे आमचा सगळ्यात जास्त. कारण की मागच्या वर्षी पण आम्ही लय लोकांना बैल मागितली, आम्हाला कुणी बैल नव्हती दिली. म्हणजे फार आम्ही 2-2 दिवस नाही का लोकांना फोन करत राहायचो. लोक आम्हाला म्हणायचे तुम्ही सारखं का आम्हाला फोन करताय, आमच्या मनात येईल तेव्हा आम्ही तुम्हाला बैल देऊ. पण आज ते लोक आम्हाला फोन करतात की आम्हाला तुमचा बैल द्या. पण आम्ही असं ठरवलंय की आपल्या डोक्यात जेव्हा तो बैल बसन त्या दिवशी आम्ही त्यांना बैल देऊ. आपलाही बैल पळतोय असं नाही की पळत नाही, नाही का. लोकांना बैलाने आता दाखवून दिलंय की बैल कायम गुलाला ठेवलेला आहे, नाही का. बरोबर. आता तुम्ही म्हटला की बैल देत नव्हते, म्हणजे आता बैल पळतोय तर काय वाटतं एकंदरीत? बैल पळतोय तर लोक आज आम्हाला झोपून देत नाही, एवढं सारखं फोन करतात. बर. म्हणजे बघा मित्रांनो, कुठेतरी गुलाल मिळायला लागला की फोन येतात, पण गुलाल नसताना संघर्ष काय असं तुम्ही सांगितलं. संघर्ष हा म्हणजे खूप आम्ही अक्षरशः ना गटाला जरी मार खाल्ला ना बैलच पुरत नव्हता. कायम बैल आपला हातात पळत होता सगळ्यांना. मागच्या वर्षी बैल हातात पळून आम्ही टेम्पोत बसून माघारी गटाला मार खाऊन घरी यायचो अक्षरशः. त्यावेळेला आमच्या डोळ्यातून पाणी येत होतं, नाही का. बैल आपला एवढा याच्यात आहे, नाही का. असं आता तुमच्या दावणीला वायर सुद्धा नंदी होता, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? वायर त्याच्यामुळे सगळ्यांना नाद लागलाय आणि त्यांनीच म्हणजे एवढं मोठं नाव, काकांचं नाव तर त्यांनीच केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचंच नाव अजूनही चालूच आहे, नाही का. बर. सुट्टीला कोण कोण असतं काय तुम्ही? कोण कोण? बैल सोडायला आपला ऋषिकेश कदम असतो आणि प्रदीप शिंदे आणि नागेश कांबळे. बर. आणि ड्रायव्हर कंटिन्यू कोण असतं आपलं काय? आपला बंटी ड्रायव्हर बंदूक येवतचा. म्हणजे ह्याला वर काढण्यात मोलाचा वाटा कोणता ड्रायव्हरचा असेल काय? त्याने आम्हाला पहिल्यांदा 1 नंबर करून दिला होता फुरसुंगीच्या मैदानात आदत मध्ये. तर मी त्याला त्या दिवशीच बोललो की इथून पुढे माझ्या बैलाची गाडी बाबा तूच हाणायची, नाही का. तर तेव्हापासून त्याने आजपर्यंत म्हणजे कधी कुठलीही गाडी लागू द्या, रावल्याची गाडी असेल तर तिथं त्यानेच गाडी आणली. असं आता तुम्ही म्हटला की ज्यावेळी बैल गटाला मार खायचा त्यावेळी आम्ही टेम्पो म्हणजे माघारी घेऊन यायचो, मग अक्षरशः तुम्हाला वाईट वाटायचं. पण आता गुलाल मिळतो त्यावेळी तुम्हाला काय वाटतं समाधान? आनंद गगनात मावत नाही एवढं. पण गुलाल पडला ना, आम्ही क्वार्टर फायनलचा असू किंवा मेगा फायनलचा असू, आम्ही गुलाल खेळतोच तिथं मैदानात. काय सांगाल या नंदीबद्दल, काय सांगाल राहुल्याबद्दल? म्हणजे एक तुमच्या दावणीचं तुमचं सगळ्यांचं नाव करतोय तो. राहुल्या म्हणजे सगळ्यांचंच नाव केलंय सध्या त्याने आता चर्चेत. म्हणजे कुठं महाराष्ट्रात असं जागा नाही ठेवली त्याने, तिथपर्यंत नाव पोहोचवलंय. नक्की. आज जे लोक नाही का असं ओळखत नाही ना, ते लोक पण आज बोलतात की बाबा तुमचा बैल आहे का राहुल्या म्हणून, असं मग ह्याच्या नावाने ओळखतात. एवढं. नक्कीच. काकांबद्दल काय सांगाल? आता काका म्हणजे तुम्ही सगळे एकत्र असतात, काकांच्या बद्दल काका कधी मला नाही का, मी बोललो नाही काकांना आजपर्यंत की हा बैल आलाय काका ह्याच्यावर पळू आपण, की ते म्हणतात तुम्हाला काय वाटते ते करा, काहीच नाही. कधीच म्हणजे शब्दाने बोलत नाही. फक्त आपण कधी बाबा नियोजन झालं काय झालं काकांना एक फोन करून सांगायचं की ह्याच्याबरोबर पळायचं आपल्याला, तेव्हा काका फोन करतात नाही का की असं असं ह्याच्याबरोबर पळू म्हणून. कसं वाटतं एकंदरीत ज्यावेळी गुलाल भेटतो त्यावेळी वातावरण कसं असतं तुमच्या सगळ्यांचं? गुलाल म्हणजे गुलाल भेटेल त्यावेळेस आपण कायम खुशच आहेत सगळीच. म्हणजे असं नाही की
कधी तोंड पाडलेलं कोणाचं नसतं. बैलांनं तर कधी नाराज नाही केलेला आम्हाला आजपर्यंत. एकच थोडी गोष्ट खणखटते आम्हाला, एक नंबर झाल्याच्या नंतर पोरला जोश करायला भेटत जोश कधीच नाही म्हणजे असा विषय होता. कारण बैल कसं होतं, बैल माघारी आणला तर बैल येड्यावानी करतो जास्त. तापडते बैल जरा जिथं वाजन तरी असतात किंवा जिथं सिस्टीम असते तिथं बैल थांबत नाही. बर ते एक नंबर करून बी मुलांना आमच्या जल्लोष करता येत नाही. आम्ही तिकडच गुलाल करतो आणि तिथूनच बैल सोडून जागेवर बांधायला येतो. काका आता वाया नंतर नंदी काढला पण गुलाल नव्हता त्यावेळी तुमच्या डोक्यात काय वाटायचं एकंदरीत, म्हणजे कसं आता वातावरण त्यावेळी काय होतं, त्यावेळी गुलाल नव्हता त्यावेळी? गुलाल नव्हता म्हणजे आम्ही पार ह्या स्टेपला आलो होतो की आता बंद करून टाकू नाही का, आता बाजाला. कारण किती दिवस आपण तर थांबायचं नाही का. आणि जर एवढं पळून बी बैलाला पैर होत नसेल तर मग काय उपयोग आहे नाही का. आणि पुढल्या माणसाला बोलायला गेलं की एकतर 50,000 1,00,000 रुपये वायदे मागायचे आम्हाला त्या टायमाला. बर मग आम्ही म्हणायचो भाऊ 1,00,000 रुपये बी वायदे देऊ, पण आपल्या बैलापेक्षा तर वरचढ बैल पाहिजे ना त्यो. बरोबर. आपण 1,00,000 द्यायचं ना आपल्याच बैलाने त्या बैलाला ओढायचं. मग हे कोणी सांगितलं, त्यापेक्षा मग थांबलेलं चालन. पण तेवढंच त्या बैलाने ऐकलं. आम्ही असंच बसलो होतो सगळी. मग आम्ही म्हणलो आता निर्णय घेऊ, आपण थांबू, आता बंद करू नाही का, आता नाही जोडायचं. आणि दुसऱ्या दिवशी एक मैदान केलं आणि तिथंच आम्ही 2 नंबर केला फायनलला. तिथून जे सुरुवात झाली तर परत काय माग हटलंच नाही. म्हणजे कुठंतरी तेव्हाच त्याने ऐकलं का काय माहिती. पण असंच आम्ही बसलो बैलापाशीच म्हणलं की आता आपण थांबूया नाही का, बरोबर. काय आता काय जाण्यात मजा नाही. त्याने 100% ऐकलं आणि कुठंतरी त्याने दुसऱ्या दिवशी गुलाल करून दुसऱ्या दिवशीच गुलाल केला लगेच. त्या दिवशी बी पोरांना म्हणलं आता कुणी कामाचं खाडे करू नका, आता झालं एवढं बाद झालं. बर. फक्त नियोजन झालं म्हणून आम्ही 2 जणच गेलो होतो फक्त घेऊन, बैल कुणीच नव्हतं. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? ऋषी जांभरे. काय वाटतं एकंदरीत आता राहुल्या कंटिन्यू आपलं महाराष्ट्रात नाव करतोय, काय सांगायचं बद्दल पहिल्यांदा? ते मेन म्हणजे कसं आता त्याच्यावरती आमचा सगळ्यांचा जीव आहे नाही का. अख्ख्या कुटुंबाचा मैदानात 1 नंबर केला त्या दिवशी सगळे आनंदी होते. फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते की 1 नंबर करून पण आम्हाला जल्लोष करता येत नाही. म्हणजे पाहिजे असं जल्लोष करता येत नाही. जसं बाकीचे गाडा मालक जल्लोष करतात तसं जल्लोष नाही करता येत आम्हाला. आणि मैदानात 1 नंबर केल्यावर तो कधी नाराज करत नाही आम्हाला. आणि कंटिन्यू आत्ता गुलाला ते आता तुम्ही त्याच्यासोबत असता कंटिन्यू, हा सोबत असतो मैदानात. काय वाटतं एकंदरीत आता ज्यावेळी सेमीचा क्रॉस करून ज्यावेळी फायनलला नाव पुकारतात त्यावेळी काय वाटतं एकंदरीत, कसा असतो आनंद? एकंदरीत सेमीला म्हणजे आता आम्ही तिघजण तर कंटिन्यू वरतीच असतो नाही का, म्हणजे पब्लिक हटवायला. आणि त्याच्या नशिबातच लिहिलेलं आहे का काय माहिती नाही, 3 फेऱ्यामध्ये 1 फेरा तरी त्याला कड आहेच प्रत्येक मैदानात. बर. 3 फेऱ्यात त्याला 1 फेरा तरी कड आहेच. आणि आम्ही तिघजण कंटिन्यू निकालावरच असतो. पुढे जायला पब्लिक वगैरे नाही का साईडला करणं हे करणं. बरोबर. आपल्या बैलाची काळजी आपणच घेतली पाहिजे. म्हणजे कुणामुळं गाडीचं हे नको व्हायला. आणि त्याच्यावर एक वैशिष्ट्य आहे त्याचं की त्याला ज्या वेळेस बाहेरचा बैल पुरलाय त्या वेळेस त्याने कंटिन्यू सेमीला 1-2 टांग्यांनी सेमी पास केलाय. जेव्हा त्यांनी कडनी सेमी पास केला तेव्हा त्यांनी 1 नंबर केलेला आहे. परसुंगीत पण मैदान झालं होतं आदतचं. त्यावेळेस आपलं ते अंजीर होता वडकेवाल्यांचा. त्यावेळेस पण त्याला सेमीला पार 8-9 नंबर तास लागलं होतं. त्यावेळेस पण त्यांनी सेमी पास केला होता आणि फायनल 1 नंबर केला होता.